नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपले एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या वतीने आज 1 जुलै 2026 रोजी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये पूरक पोषण आहार पुरवठ्याच्या गोदाम तपासणी करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी केंद्रामधील पूरक पोषण आहार पुरवठ्याच्या गोदाम तपासणी करण्याबाबतचा आजचा हा महत्त्वपूर्ण पत्र काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी हे पत्र तुमच्या समोर आहे। महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभाग दिनांक आहे 1 जुलै 2026। ताजी व महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे। पहा, प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी मबावी, जिल्हा परिषद सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व। विषय आहे अंगणवाडी केंद्रामधील पूरक पोषण आहार पुरवठ्याच्या गोदाम तपासणी करण्याबाबत। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की अंगणवाडी स्तरांवर पुरवठा केला जाणारा पूरक पोषण आहार, ज्याला आपण THR म्हणतो, म्हणजे गरम ताजा आहार, हा उच्च दर्जाचा आणि सुरक्षित असणे हे अत्यंत आवश्यक आहे। या आहाराची साठवणूक केली जाते आणि त्या गोदामामधील मध्यवर्ती व प्रकल्पस्तरीय साठवणूक केंद्र स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवत्तेची खात्री करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे। याच अनुषंगाने सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी एकत्रितपणे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व गोदामांची या ठिकाणी खालील मुद्द्यांच्या आधारे प्रत्यक्ष तपासणी करावे। पहिला आहे, गोदामाच्या परिसरात आणि आत पूर्ण स्वच्छता आहे का? नियमित जंतुनाशक फवारणी केली जाते का? दुसरं आहे, साठवणुकीची जागा कोरडी, पुरेशी, हवाशीर आणि ओलसरपणापासून मुक्त आहे काय? तिसरा आहे, गोडाऊनमध्ये उंदीर, घुशी, मुंग्या किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव आहे काय? आहार किंवा धान्याची पोती जमिनीपासून वर म्हणजे पॅलेट्सवर म्हणजे भिंतीपासून सुरक्षित अंतरावरती योग्य रचनेत ठेवली आहेत का? पाचवा आहे, ज्या गोण्यामध्ये आहाराची साठवणूक केली जाते ती सुरक्षित, फाटलेली नसलेली व सीलबंद आहे का, याची देखील नोंद अहवालात स्पष्ट करावी। गोदामातून साठ्याचा पुरवठा करताना आधी आलेला माल आधी वितरित करणे म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट FIFO या नियमाचे तंतोतंत या ठिकाणी पालन होते का? गोदामात EBA-VCO अंतर्गत प्राप्त झालेल्या कच्च्या धान्याची आवक आणि जावक नोंदवही म्हणजे स्टॉक रजिस्टर, साठवणूक अहवाल आणि वितरण पत्रिका दैनंदिन स्तरावर या ठिकाणी अद्ययावत आहे का, या सर्व संचिकांची बारकाईने पडताळणी करावी। बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी, ग्रामीण, आदिवासी यांनी गरम ताजा आहार पुरवठा करणाऱ्या महिला मंडळ, संस्था आणि बचत गट यांच्या किचनची तपासणी करावी व त्याचा स्वतंत्र असा अहवाल देयकासोबत या ठिकाणी सादर करावा। सर्व गोदाम तपासणी ही पुढील 3 दिवसात दिनांक 3 जुलै 2026 पर्यंत पूर्ण करावी। तसेच केलेल्या तपासणीचा सविस्तर वस्तुस्थितीदर्शक अहवाल, आढळलेल्या त्रुटी व त्यावर केलेल्या उपाययोजनांसह या कार्यालयास सादर करावा आणि या कामात कोणतीही दिरंगाई करण्यात येऊ नये, अन्यथा सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी यांची राहील, याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी। टीप आहे, गोदाम तपासणी व किचन तपासणी महिन्यातून एकदा करावी। सहपत्र, गोदामाचे पत्ते: माधवी सर देशमुख, भाप्रसे आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य नवी मुंबई। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एकूणच गोदाम तपासणी जी मोहीम आहे ती पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे। दिनांक 3 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी पूर्ण करावा लागणार आहे, असं जो आदेश आहे तो आपले आयुक्त माधवी सर देशमुख यांनी महत्त्वपूर्ण पत्राच्या माध्यमातून ही सूचना दिलेला आहे। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच प्रकारच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।